जय गुरुदेव. आपल्या सगळ्यांचं आजच्या ह्या एकादशी निमित्ताच्या सत्संगामध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आपण अगोदर प्रार्थना करूया. प्रार्थना करण्यासाठी सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा. प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही पुन्हा बंद करू शकता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप हार्दिक स्वागत. ज्यांना रेंजचा प्रॉब्लेम असेल त्यांनी व्हिडिओ ऑफ केले तरी चालतील. ज्यांना तसं काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी सुरू ठेवलं तरी चालेल. आजचा सत्संग सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या प्रिय अम्मा गुरुजींच्या आई ज्या काही 3-4 दिवसांपूर्वीच वैकुंठवासी झालेल्या आहेत, तर त्यांना वंदन करूया. त्यांनी आपल्याला गुरुजींसारखा सुपुत्र ह्या जगाला दिला आणि आपल्याला गुरुजी मिळाले आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य केवळ गुरुजीमुळेच बदललं. अन्यथा आपण आज कुठल्या कुठे असलो असतो आपणही कल्पना करू शकत नाही, ज्ञानात अज्ञानात. पण रमादेवी अम्मा त्यांच्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा सोन्याचा दिवस उगवला किंवा आपलं जीवन कृतार्थ झालं. त्यामुळे आपण त्यांना वंदन करूया आणि आपल्या सत्संगाला सुरुवात करूया. आपण मागच्या वेळेला ह्या सत्संगाचा पहिला भाग घेतला होता आणि आपण आज दुसरा भाग घेतो आहोत. पण तरी सुद्धा मागच्या सत्संगातला जो कथेचा भाग आहे तो आपण थोडासा रिपीट करूया, कारण तसंही कथा सगळ्यांनाच ऐकायला आवडतात, नाही का? त्यामुळे पुन्हा एकदा जरी सांगणार असेल तरी मला वाटतं ती सगळ्यांना कथा ऐकायला आवडेल. तर आपण अगदी सुरुवात करूयात की भगवंत नारायण, ह्या नारायण भगवंतांनी ब्रह्मदेवाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाने मनुची निर्मिती केली. मनुचा मुलगा प्रियव्रत, प्रियव्रताचा मुलगा अग्निध्र, अग्निध्रचा मुलगा नाभी आणि नाभीचा मुलगा ऋषभ. त्या ऋषभ देवाला 100 पुत्र होते. त्या 100 पुत्रामधला एक भरत की ज्यानं संपूर्ण भारत देशावरती राज्य केलं आणि त्याच्यामुळे ह्या देशाला भारत असं नाव पडलं. त्या भरताच्या जोडीला आणखीन त्याचे 9 भाऊ होते की जे भारताच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या बेटांवरती राज्य करायचे. अशा रीतीने 10 पुत्र झाले. एक भरत आणि त्याचे 9 भाऊ 10. त्यानंतर उरलेले जे 81 होते तर त्यांनी ब्रह्मकर्म स्वीकारलं आणि ते ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध झाले.
त्यानंतर 9 पुत्र उरले. तर ह्या 9 जणांनी आत्मिक साधना केली, ज्ञान प्राप्ती केली आणि ते संपूर्ण जगामध्ये भगवंताचे सेवक म्हणून त्यांचा मुक्त विहार असायचा. तर असे हे 9 योगेश्वर एकदा निमी राजाचा यज्ञ चाललेला होता. ह्या निमी राजाला विदेह राजा असं पण नाव होतं. तर तो यज्ञ करत होता आणि त्या यज्ञस्थळी ते जाऊन पोहोचले. यज्ञस्थळी जाऊन पोहोचल्यानंतर तिथे असलेल्या राजाने आणि तो यज्ञ करणाऱ्या सगळ्या यजमानांनी त्यांनी सगळ्यांनी त्या 9 योगेश्वरांचं खूप स्वागत केलं. त्यांना उच्चासनावर बसवलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला काही आध्यात्मिक ज्ञान द्या. आता ही जी कथा आहे, ही कथा कोण कुणाला सांगतोय? तर श्रीकृष्णांचे आई आणि वडील हे द्वारकेमध्ये असताना नारद त्यांना तिथे भेटायला आले, श्रीकृष्णांना, देवर्षी नारद मुनी. आणि ते भेटायला आल्यानंतर श्रीकृष्णाच्या आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून ते गेले. त्यांच्या कक्षात गेल्यानंतर श्रीकृष्णाच्या आई वडिलांनी नारदांचं स्वागत केलं, त्यांना उच्चासन बसायला दिलं, त्यांची पादपूजा केली, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करा. जरी श्रीकृष्ण आमचे पुत्र असले तरी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पुत्र या नजरेने पाहतो. त्यामुळे हे ज्ञान आम्हाला, भागवत धर्माचं ज्ञान आम्हाला तुम्हीच देऊ शकाल, तुम्ही देवर्षी आहात. तेव्हा देवर्षी नारद म्हणाले की तुमचा हा प्रश्न ऐकून मला खूप आनंद झाला, कारण मला परमप्रिय अशा नारायणाचं त्या निमित्ताने मला चिंतन करायला मिळेल. तर हे ज्ञान मी तर तुम्हाला देऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला एक कथा सांगतो, असं नारद मुनी म्हणाले. कुणाला म्हणाले? श्रीकृष्णाच्या आई आणि वडिलांना. आणि मग त्यांनी ही ऋषभ राजाची कथा सांगायला सुरुवात केली. तर ह्या ऋषभ राजाचे ते 9 योगेश्वर जे पुत्र होते ते निमी राजाच्या यज्ञात जाऊन पोहोचले आणि निमी राजाने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. आध्यात्मिक ज्ञान त्यांना मागितलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे राजा, तू आम्हाला प्रश्न विचार. आणि त्या राजाने एकामागे एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर अशा रीतीनं त्यानं 9 प्रश्न विचारले आणि 9 योगेश्वरांनी, प्रत्येक योगेश्वरांनी त्याचं एका प्रश्नाचं उत्तर दिलं. तर हे प्रश्न आध्यात्मिक ज्ञानाचे आहेत, भागवत धर्माचे आहेत. ह्या 9च्या 9 प्रश्नातून संपूर्ण अध्यात्म काय आहे ते आपल्या समोर अगदी सहज उलगडलं जातं. इतकं सोप्या भाषेत त्यांनी ते सांगितलंय. त्यातल्या 5 प्रश्नांचा अभ्यास किंवा सत्संग आपण मागच्या वेळेला केला. ज्यांनी तो ऐकलेला नसेल त्यांनी त्याची लिंक मी ग्रुपमध्ये दिलेली आहे किंवा उद्या पण पुन्हा देईल, तर त्या लिंकवरून तो पहिला सत्संग तुम्ही जरूर ऐका. आता आपण उरलेले जे 4 योगेश्वर होते त्यांनी काय ज्ञान दिलं ते आपण बघूया. तर आपण नेहमीप्रमाणे पॉवर पॉइंट वरून ते घेऊया स्क्रीन शेअर करून, म्हणजे तुम्हाला ते समजायला पण अधिक सोपं जातं. आता तुमच्या स्क्रीनवरती एक पॉवर पॉइंट उघडलेली आहे. श्रीमद भागवत महापुराण स्कंद 11वा. तर हा 11वा स्कंद आहे आणि या 11व्या स्कंदाचं काय महात्म्य आहे ते आपण मागच्या वेळेला पाहिलं की संत एकनाथ महाराजांनी सुद्धा एकनाथी भागवत म्हणून जो ग्रंथ लिहिला तो फक्त ह्या 11व्या स्कंदाचं विवरण आहे. तर ह्या 11व्या स्कंदातला आपण फक्त नारद मुनींचा उपदेश हा भाग बघतो आहोत. तर हा कथा भाग आपण आत्ताच पाहिला की ऋषभ राजाचे 9 पुत्र होते. त्या पुत्रांची नावं अशी होती: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध आणि पिप्पलायन. तर ह्या 5 पुत्रांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण मागच्या वेळेला पाहिली आहेत. त्यानंतर आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन ह्या नावाचे आणखीन 4 योगेश्वर आहेत. तर हे सगळेच्या सगळे 9 योगेश्वर हे आत्मज्ञानी होते. त्यामुळे व्यक्त जग आणि अव्यक्त असलेलं जग हे सगळं काही भगवंताचं स्वरूपच आहे असं मानून ते पृथ्वीवरती मुक्त विहार करायचे. ते विदेह राजाच्या आश्रमात पोहोचले आणि विदेह राजाने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर आपण मागील सत्संगाचा थोडक्यात एक सारांश घेऊया एका ओळीमध्ये.
तर निमिराजाने पहिला प्रश्न विचारला होता की हे योगीवर तुम्ही मला भागवत धर्माचा उपदेश करा. आणि त्यावेळेला कवी नावाच्या योगेश्वरानं त्यांना भागवत धर्माचा उपदेश केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळी कर्म नारायणाला समर्पण करावीत, निसंकोच भावाने भक्ती करावी, भक्ती करताना लाजू नये. ह्या सगळ्यातून तुम्हाला भगवंताचा अनुभव होतो, वैराग्य प्राप्त होतं आणि परमशांतीचा लाभ होतो. हा भागवत धर्माचा उपदेश त्यांनी केला. मग भागवत कुणाला म्हणावं असा दुसरा प्रश्न विचारला. म्हणजे जे भक्त आहेत, ज्याला आपण भगवत भक्त म्हणतो किंवा दुसऱ्या शब्दात भागवत म्हणतात, ते कुणाला म्हणावं असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि हरी नावाच्या योगेश्वरांनी उत्तर दिलं की जो सर्व प्राणी मात्रात भगवंताला पाहतो त्याला भागवत म्हणावं. आणि त्या भागवताचे त्यांनी प्रकार सांगितले की कनिष्ठ भागवत, मध्यम भागवत आणि उत्तम भागवत. मग तिसरा प्रश्न विचारला की जो सर्व शक्तिमान परम कारण भगवंत आहे, त्याची जी माया आहे त्या मायेचं स्वरूप मला समजावून सांगा. आणि मग अंतरिक्ष नावाच्या योगेश्वरांनी ते मायेचं स्वरूप त्यांना समजावून सांगितलं. त्याच्यामध्ये पंचमहाभूत, आत्मा, प्रलय ह्या गोष्टींचं सगळं विवरण त्यांनी केलं. मग ही जी कठीण माया आहे ज्याचं वर्णन आता अंतरिक्षांनी केलं, ही माया सर्वसाधारण लोक, स्थूल बुद्धी असलेले लोक कसं पार करून जातील हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि मग प्रबुद्ध यांनी त्याचं उत्तर दिलं की गुरूंना शरण जाऊन, दैवी संपत्तीचा अभ्यास करून आणि परमेश्वराची भक्ती करून ही कठीण माया सुद्धा आपण सहजपणे पार करून जाऊ शकतो. आणि मग पाचवा प्रश्न त्यांनी विचारला की ते जे परब्रह्म आहे, परमात्मा नारायण आहे, त्यांचं स्वरूप काय आहे. पिप्पलायन नावाच्या योगेश्वरांनी ते स्वरूप त्यांना समजावून सांगितलं की उत्पत्ती, स्थिती, लय हे तिन्ही पण ते नारायण आहेत. सत्व, रज, तम हे तिन्ही गुणही तेच आहेत. व्यक्त आणि अव्यक्त, सगुण आणि निर्गुण हे सगळं काही ते नारायणच आहेत. आणि वेद त्यांना नेती नेती असं म्हणतात. म्हणजे न इति न इति अशा रीतीनं वेदांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे पहिल्या सत्संगामध्ये आपण 5 योगेश्वरांनी दिलेली उत्तर पाहिली. आणि आज 6वे योगेश्वर आहेत आविर्होत्र. तर विदेह राजा 6वा प्रश्न विचारतात. ते सहज म्हणून प्रश्न विचारत चाललेत आणि योगेश्वरांपैकी एक एक योगेश्वर स्वतःहून त्याचं उत्तर देत आहेत. तर विदेह राजांनी 6वा प्रश्न विचारला की कर्मयोगाद्वारे नैष्कर्म्य अवस्था कशी प्राप्त करावी. आणि हा खूप सुंदर प्रश्न आहे, कारण सिद्ध समाधी योगाला आपण आर्ट ऑफ नॉन डुईंग असं म्हणतो किंवा सायन्स ऑफ नॉन डुईंग. तर नॉन डुईंग म्हणजेच नैष्कर्म्य अवस्था, की काम करून सुद्धा केल्यासारखं न वाटणं. तर विदेह राजाने हा प्रश्न विचारला की कर्मयोगाद्वारे ही अवस्था कशी प्राप्त करायची, नॉन डुईंगची किंवा नैष्कर्म्य अवस्था. तेव्हा त्याला आविर्होत्रांनी उत्तर दिलं की वेदांचा खरा मुख्य अर्थ वेगळाच आहे आणि त्याचं तात्पर्य वेगळं असतं. म्हणजे वेद सांगताना एक सांगतात, ते आपल्याला अनेक कर्मकांड करायला सांगतील, पण त्याच्या मागचं तात्पर्य वेगळं असतं. आणि होतं काय की कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी हे वेद आपल्याला काही ना काही कर्म करायला सांगतात. अमुक यज्ञ करा, तमुक यज्ञ करा, आणि सामान्य माणूस त्या कर्मांमध्ये फसतो. वेदांचा उद्देश काय असतो, जशी एखाद्या लहान मुलाला मिठाईची लालूच दाखवून औषध दिलं जातं, चॉकलेट मध्ये टाकून औषध दिलं जात असेल किंवा त्या औषधालाच बाहेरून गोड चॉकलेटचं स्वरूप दिलेलं असेल, तर त्या गोडीच्या लालसेनं ते मूल औषध घेतं. तसंच अज्ञानी व्यक्तीला सुद्धा फळाचं प्रलोभन दाखवून तुला स्वर्ग मिळेल, तुला इच्छित भोग मिळतील, अशा भोगांचं प्रलोभन दाखवून वेदांमध्ये वेगळे वेगळे यज्ञ करायला सांगितलेले आहेत. अज्ञानीने कर्माचा त्याग करू नये, तर वेदामध्ये दिलेल्या कर्माचं आचरण करून आणि फळाची इच्छा न धरता ती कर्म भगवंताला समर्पण करावीत, असं उत्तर आता इथे आविर्होत्र देत आहेत. वेदामधलं जे स्वर्गरूप
फळांचं वर्णन केलेलं आहे ते फक्त कर्माची आवड निर्माण करण्यापुरतं आहे. मी आणि माझं ही जी एक आपली कल्पना असते, ही कल्पना नाहीशी होण्यासाठी भगवंताची आराधना तुम्ही केली पाहिजे, असं आविर्होत्र इथं सांगतात. पुढे ते म्हणतात की त्याच्यासाठी तुम्ही गुरूंकडून दीक्षा घ्या. हे ज्ञान फक्त तुम्हाला ग्रंथ वाचून नाही मिळणार, तर त्यासाठी तुम्हाला गुरूंकडे गेलं पाहिजे. गुरूंकडून तुम्ही अनुष्ठान विधी शिकून घ्या. त्यानंतर भगवंताची जी मूर्ती प्रिय वाटते त्या ठिकाणी तिची पूजा करा. तर सिद्ध समाधी योगामध्ये आपण मेडिटेशन किंवा ध्यान, जगातील सगळ्यात सर्वोच्च अशा प्रकारचा ध्यान विधी आपण सिद्ध समाधी योगामध्ये शिकलेला आहे. तो तर आपण नियमित केलाच पाहिजे, परंतु त्याच्या जोडीला आपल्याला भगवंताची जी मूर्ती प्रिय वाटते तिची सुद्धा आपण पूजा करावी, असं आविर्होत्र इथे सांगत आहेत. तर ही पूजा कशी करायची याचं ते आपल्याला इथे काही वर्णन करून सांगतायत. कारण पुष्कळदा काय होतं की पूजा कशा कराव्यात हे सुद्धा सामान्य माणसाला माहित नसतं. आणि आजकाल आपल्यासारख्यांना सुशिक्षितांना की ज्यांनी पूजा अर्चा हे सगळं खूप पूर्वी सोडून दिलेलं आहे. कशाच्या नावाखाली? तर हा अंधविश्वास आहे, अंधश्रद्धा आहे. अशा नावाखाली त्याच्या मागचं गुपित किंवा गुह्य हे जाणून न घेता आपण काय केलेले आहेत, ह्या सगळ्या पूजा सोडून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण सुद्धा आता इथे जाणून घेऊया की आविर्होत्र ह्या पूजेबद्दल आपल्याला काय सांगतायत. तर ते सांगतायत की अगोदर स्नानादी शरीर शुद्धी केली पाहिजे. पूजेला बसण्याच्या अगोदर सगळ्यात किमान आवश्यकता काय आहे की आपण स्नान करून शुचिर्भूत झालं पाहिजे. त्यानंतर योग्य असं पूजा साहित्य गोळा केलं पाहिजे. योग्य अशा प्रकारची जमीन किंवा जागा त्याच्यासाठी उपलब्ध असली पाहिजे. आणि जी मूर्ती आपल्याला प्रिय वाटते त्या मूर्तीची आपण उपलब्धता करून घेतली पाहिजे. कुणाला सत्यनारायणामध्ये आपण ज्यांची पूजा करतो त्या नारायणांची मूर्ती प्रिय वाटेल, कुणाला दत्तात्रेयांची मूर्ती प्रिय वाटेल, कुणाला श्री गणेशाची मूर्ती प्रिय वाटेल. ज्या मूर्तीमध्ये तुमचा भाव आहे त्या मूर्तीची तुम्ही निवड करू शकता. त्यानंतर प्राणायामाच्या सहाय्याने आपण आपली शरीर शुद्धी केली पाहिजे. अनुलोम विलोम हे प्राणायाम आपण करतो किंवा सुख प्राणायाम करतो. तर ह्या प्राणायामातून आपण आपल्या शरीराची अगोदर शुद्धी करून घेतली पाहिजे. हा प्राणायाम झाल्यानंतर ज्या आसनावर भगवंताला आपल्याला प्रतिष्ठापना करायची त्या आसनाची मंत्राचं उच्चारण करून त्याच्यावरती पाणी शिंपडलं पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला अगदी पहिल्याच ह्याच्यामध्ये वेळेला हे सगळं व्यवस्थित करता येईल असं नाहीये. परंतु तुम्ही तुमच्या घरी जेव्हा केव्हा पूजा करण्यासाठी भटजींना बोलावता तेव्हा ते काय करतायत हे तरी तुम्हाला याच्यातून समजेल. आणि तुम्ही त्यांना 4 प्रश्न विचारू शकाल की गुरुजी तुम्ही ही पूजा कशी करायची हे आम्हाला समजून सांगा. त्यांना आदरानं घरी बोलवा, त्यांचा सन्मान करा, त्यांना योग्य ती दक्षिणा द्या, त्यांच्याकडून हे शिकून घ्या, हे पूजा विधी कसे करावेत. त्यांना पण आनंद होईल. आणि आपल्या प्रत्येकाच्या घराला एक गुरुजी असलेच पाहिजेत. आपण त्यांना भट म्हणून किंवा फक्त जेव्हा कधी लग्न कार्य किंवा सत्यनारायण पूजा असेल तेवढ्यापुरतंच बोलवायचं आणि नंतर त्यांची आठवणच ठेवायची नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घराचा संबंध एका पूजा सांगणाऱ्या गुरुजींशी निश्चितच असला पाहिजे की जेणेकरून जे विधी जे कर्म आपल्याला माहित नाही ते त्यांच्या निमित्तानं आपण करू लागतो. तर इथे सांगतायत पुढे की ही आराधना कशी करावी. तर ज्या आसनावर आपल्याला प्रभूचं स्थान ठेवायचं आहे, मूर्तीची स्थापना करायची आहे, तिथे मंत्राचं उच्चारण करून पाणी शिंपडावं. मग एकाग्र चित्तानं हृदयादी न्यास करावेत. तर हे हृदयादी न्यास म्हणजे काय आहेत? तर करन्यास आणि हृदयादी न्यास असे न्यासाचे 2 प्रकार आहेत. तर न्यास म्हणजे काय? तर काही नाही, आपल्या शरीराच्या हातांच्या विशिष्ट मुद्रा करायच्या आणि त्या मुद्रा करताना मंत्र म्हणायचे असतात. तर हे अशी एक मुद्रा असेल, त्यानंतर अशी मुद्रा असेल किंवा आपल्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी हात लावणं असेल अशा प्रकारचं, तर त्याला न्यास म्हणतात. आणि मला सुद्धा हे न्यास अजून काही व्यवस्थित येत नाही, परंतु पूर्वी आम्ही टीचर्स ट्रेनिंग मध्ये असताना गुरुजींनी आम्हाला ते शिकवले होते. त्यानंतर मोठा खंड पाडला, पण आता पुढे
मी पण ते शिकून घेईन. तर हे हृदयादी न्यास करावेत आणि त्यानंतर आपल्या हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करावं. आता हृदय म्हणजे काय? तर पुन्हा एकदा हृदय म्हणजे जे आपण जीवशास्त्रामध्ये शिकतो ते आपल्या छातीमध्ये जे धडकतं ते हृदय असं नव्हे. तर हृदय या शब्दाचा अध्यात्मामध्ये अर्थ काय होतो की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर मन, बुद्धी आणि अहंकार ह्या तिघांचा आपण गीतेच्या वर्गामध्ये बारकाईने अभ्यास करतोच. पण चित्त म्हणजे काय? तर चित्त म्हणजे मेमरी हाऊस, जिथे सगळ्या गोष्टींचं स्मरण साठवून ठेवलं जातं त्याला चित्त म्हटलं जातं. तर अशा रीतीनं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या चारींचा जो समुदाय आहे त्याला हृदय म्हटलं जातं. तर ह्या चारींच्या साह्यानं भगवंताचं काय करावं आपण? ध्यान करावं, त्यांची आठवण करावी आणि मग समोरच्या मूर्तीमध्ये आपल्या कल्पनेच्या साह्यानं भगवंताची त्याच्यामध्ये स्थापना करावी. त्यानंतर देशकालानुसार जी काही पूजा सामग्री मिळेल, आता उदाहरणार्थ तुम्ही ज्या देशामध्ये असाल, जो काळ असेल, तर त्याप्रमाणे पूजा सामग्री आपल्याला उपलब्ध होणार आहे. प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला उपलब्ध होईलच असं नाही. त्यामुळे मिळालेली पूजा सामग्री घ्यावी आणि मूलमंत्र म्हणून पूजा करावी. तर हे सगळं कसं करायचं, काय करायचं ह्या संबंधामध्ये इंटरनेटवरती खूप छान सुंदर सुंदर असे व्हिडिओज आहेत युट्यूबवरती, की पूजा कशा कराव्यात, न्यास कसे करावेत. थोडंसं सर्च केलं तरी आपल्याला हे मिळतं. आणि आपले कौटुंबिक गुरुजी ते तर आपल्या गावात, आपल्या शहरात असतातच. त्यांना आपण जाणीवपूर्वक बोलावून त्यांच्याकडून पण ते शिकून घ्यावं. पुढे उपास्य देवतेच्या मूर्तीची हृदयादी अंगे आणि आयुधादी उपांगे. तर ती जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला सुद्धा वेगवेगळी अंग असतात. तर हृदयादी अंग आणि आयुधादी उपांग असं म्हटलेलं आहे, म्हणजे उप अंग. तर आयुधादी उपांग कुठले असतात? जशी विष्णूला 4 आयुध असतात, शंख, चक्र, गदा आणि अजून एक आहे. तर ही जी 4 त्यांच्या 4 हातामध्ये ही 4 आयुध असतात त्याला उपांग असं म्हटलेलं आहे. आणि पार्षद, पार्षद म्हणजे काय? तर भगवंताचे सेवक. जेव्हा जेव्हा भगवंत कुठेही अवतार घेतात तेव्हा त्यांच्या जोडीला त्यांच्या सेवेसाठी त्यांचे सेवक सुद्धा असतात. जेव्हा ते वैकुंठात असतात तेव्हा सुद्धा त्यांचे सेवक तिथे असतात, त्यांना पार्षद असं म्हटलं जातं. तर ह्या पार्षदांची सुद्धा त्यांच्या त्यांच्या मंत्रांनी काय करायची असते? पूजा करायची असते. त्यानंतर पाद्य, अर्घ्य, आचमन आणि स्नान ह्या चार कृती सांगितलेल्या आहेत. तर पाद्य म्हणजे काय? तर पादपूजा, त्यांचे पाय पाण्यानं धुणं त्याला पाद्य म्हटलेलं आहे. त्यानंतर अर्घ्य म्हणजे काय? तर त्यांना ओंजळीनं किंवा आचमनानं पाणी वाहणं त्याला अर्घ्य म्हटलेलं आहे. आपण सूर्याला अर्घ्य वाहणं असं जे म्हणतो, तर नदीमध्ये उभा राहून ओंजळीनं नदीतलं पाणी घेऊन काय केलं जातं? ते सूर्यदेवाला वाहिलं जातं. त्यानंतर आचमन, आचमन म्हणजे काय? तर आपल्या तळहातावरती पाणी घेऊन आचमन करणं आणि परमेश्वराला स्नान घालणं. त्यानंतर त्यांना वस्त्र अर्पण करणं, त्यांना अलंकार चढवणं, त्यांना गंध लावणं, त्यांना फुलं अर्पण करणं, त्यांना अक्षता लावणं, त्यांच्या गळ्यात माळा घालणं, त्यांना धूप दाखवणं, दीप दाखवणं, नैवेद्य देणं, इत्यादींनी पूजा करून मग स्तोत्र म्हणायची आणि भगवंताची आठवण करायची. तर अशा रीतीनं भगवंताची आराधना केली जाते असं आविर्होत्र आपल्याला सांगत आहेत. त्यानंतर ही पूजा केल्यानंतर हे भगवंत आपल्यामध्येच आहेत अशी कल्पना करून किंवा आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतरामध्ये त्यांना पाहून त्यांचं ध्यान करावं आणि मग ते ध्यान करीत करीत पूजन करावं. मोठ्या आदराने भगवंतांना हृदयामध्ये व योग्य ठिकाणी ठेवून पूजा समाप्त करावी. म्हणजे पूजा समाप्त करताना समोरच्या पूजेमध्ये जे भगवंत आहेत, ज्यांना आपण आवाहन केलं, त्यांना आपण आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये स्थान द्यावं आणि नंतर ती पूजा, ती मूर्ती योग्य ठिकाणी ठेवावी आणि ती पूजा समाप्त करावी. अशीच पूजा अग्नीची, सूर्याची, जलाची, जल म्हणजे नदी, अतिथीची आणि आत्मरूप श्रीहरींची म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्याची सुद्धा अशाच प्रकारे पूजा करावी असं ते सांगतायत. कुणाकुणाची सांगितलंय?
अग्नीची पूजा करा. म्हणजे जसं आपण अग्निहोत्र करतो, तर त्यामध्ये अग्नीची पूजा आहे. जेव्हा पाण्यामध्ये, नदीमध्ये, तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही जाता, नदीमध्ये तुम्ही कमरेपर्यंतच्या पाण्यात उभे राहता, त्यावेळेला सूर्याला अर्घ्य देऊन सूर्याची पूजा करावी. त्या नदीची, त्या जलाची करावी, आपल्या घरी येणाऱ्या अतिथीची करावी आणि आत्मरूप श्रीहरीची करावी. हे सगळं केलं म्हणजे तुम्हाला लवकरच मुक्ती मिळते, असं ते सांगतायत. तर हे सगळं करण्यातून जो आपला भगवंतासोबतचा एक सहवास होतो. मी नेहमी एक उदाहरण देतो, की मूर्तीची पूजा का करायची? तर 15 ऑगस्टला आपण झेंड्याला वंदन का करतो? तसंच आहे. झेंड्यामध्ये आपण काय पाहतो? आपण देशाला पाहतो. आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना पाहतो. त्या वर्षभरामध्ये आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, अशा सर्वांना आपण त्या ध्वजामध्ये पाहतो. आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ह्या निमित्ताने काय करतो? आपण त्यांना वंदन करतो. आपण त्यांचे आभार मानतो. तसंच हे विश्व निर्माण करणारा जो कोणी आहे, तर त्या परमात्म्याचे आभार आपण मानायलाच पाहिजेत. ते आभार मानण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपल्या पूर्वजांनी ह्या पद्धतीने निर्माण केलेली आहे. त्यामुळे ह्या पूजा, ह्या अर्चा म्हणजे काय आहे? तर भगवंताची आठवण काढणं आहे. त्याला स्वतःच्या हृदयामध्ये स्थापन करणं आहे. त्याच्यासोबत एकरूप होण्याची ती एक संधी आहे. तर अशा प्रकारची पूजा आपण दररोज करावी, असं अविर्होत्र यांनी सांगितलं. म्हणजे अशा रीतीनं कर्मयोग आणि त्यासोबतच्या पूजा याच्या माध्यमातून आपल्याला काय होते? नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते. हे उत्तर कोणी दिलेलं आहे? अविर्होत्र यांनी उत्तर दिलं आणि त्यांचं ते उत्तर इथे पूर्ण झालं. त्यानंतर मग दुसरा प्रश्न विचारतात विदेह राजा. तर ह्या अनुक्रमाने पाहिलं तर तो 7वा प्रश्न आहे. ते म्हणतात की श्रीहरींनी आतापर्यंत केलेल्या लीला तुम्ही आम्हाला सांगा. कुणाला विचारतायत? त्या योगेश्वरांना. तर त्या योगेश्वरामधले जे द्रुमिल नावाचे योगेश्वर होते, ते आता पुढे आले आणि ते म्हटले, विदेह राजा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आता. मग काय उत्तर देतात ते? की भगवान अनंत आहेत आणि त्यांचे गुण सुद्धा अनंत आहेत. किती अनंत आहेत? तर पृथ्वीवरील धुळीचे सगळे कण सुद्धा एक वेळ मोजता येतील. पहा काय म्हणताय? पृथ्वीवरील धुळीचे कण सुद्धा एक वेळ मोजता येतील, पण परमेश्वराच्या गुणाची गणती करता येणं शक्य नाही. खरं तर अगदी 50-100 वर्षापूर्वी आपल्याला हे खोटं वाटलं असतं. परंतु आज खरं मानायला हरकत नाही. कारण शास्त्रज्ञांनी सुद्धा कबूल केलंय, की पृथ्वीवरती जेवढे वाळूचे कण आहेत, तेवढे ह्या सृष्टीमध्ये तारे आहेत. काय म्हणतायत? पृथ्वीवर जेवढे वाळूचे कण आहेत, त्यापेक्षा जास्त तारे ह्या आकाश मंडलामध्ये फिरत आहेत. मग प्रभू तर आणखीन त्याच्यापेक्षा मोठे ना. त्यामुळे पृथ्वीवरील धुळीचे कण तरी एक वेळ मोजता येतील, पण प्रभूच्या गुणांची गणती शक्य नाहीये. तर श्रीहरींनी आतापर्यंत केलेल्या लीला त्याच्याबद्दल सांगतायत, की त्यांनी प्रभूंनी पंचमहाभूताची निर्मिती करून स्वतःचं एक विराट असं शरीर निर्माण केलंय. हे जे आपल्याला आजूबाजूला दिसतंय हे त्यांचं शरीरच आहे, की विराट शरीर आहे. आणि त्या शरीरामध्ये स्वतःच्या केवळ एका छोट्याशा अंशानं प्रवेश केला. एक सहस्त्रांश असेल किंवा एक अब्जांश असेल, तर त्या अंशाने त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि उरलेले प्रभू तर आणखीन वेगळेच आहे. तर तो जो प्रवेश केला तोच आदिदेव नारायण पुरुष आणि त्याला त्यांनी पहिला अवतार किंवा पहिली लीला म्हटलं. लीला म्हणजे काय? लीला म्हणजे नाटक. आपण रामलीला पाहतो, कृष्ण लीला म्हणतो. तर लीला याचा अर्थ काय? की सहज विनाकारण केलेलं कर्म, करमणुकीसाठी. तर परमेश्वरानं केवळ एक स्वतःची करमणूक कुठलंही कारण नसताना ही लीला निर्माण केली आणि त्या लीलेतला पहिला अवतार म्हणजे तो नारायणाचा, आदिदेव नारायण. आणि त्या आदिदेव नारायणांपासून जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांनी काय केलं? ब्रह्मदेवाची निर्मिती केली. त्यांनी 3 गुण धारण केले, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. आणि प्रत्येक गुणापासून एका देवतेची निर्मिती केली. तर ब्रह्मदेवाची निर्मिती केली. तेच नारायण आदिपुरुष जगाच्या स्थितीसाठी स्वतः मधल्या सत्वांशाचा वापर करून विष्णू रूपाने प्रगट झाले. ते नारायण स्वतः
विष्णू रूपानं प्रगट झाले, पण स्वतःमधल्या रजोगुणापासून त्यांनी ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि तेच स्वतः तमोगुणाच्या अंशानं जगाच्या संहारासाठी रुद्र झाले. म्हणजे पहा, त्यांनी स्वतःपेक्षा वेगळा असा ब्रह्मदेव निर्माण केला, परंतु विष्णुरूप आणि शिवरूपानं ते स्वतःच प्रकट झाले. त्यामुळे आपण विष्णू आणि शिव ह्या दोघांची नेहमी पूजा करतो, किंवा ज्याला आपण वैष्णव आणि शैव असं म्हणतो, तर ते दोन पंथ आपल्याकडे त्यामुळेच निर्माण झालेले आहेत. त्यानंतर आता हे काय करतायत दुर्मिळ? भगवंताच्या लीला सांगतायत. म्हणजे भगवंतांनी किती अवतार घेतले आणि त्या अवतारामध्ये काय काय लीला घेतल्या. एका एका अवतारावरती एक एक महापुराण आहे रचलेलं. आपण इथे थोडक्यात त्याची यादी पाहणार आहोत आणि नंतर तुम्ही तुमच्या सवडीनं इंटरनेटवरून, बाजारातून, दुकानातून हे पुराण ग्रंथ शोधून तुम्ही ते वाचू शकता. तुमच्यापैकी कित्येकांच्या घरात ते पडलेले असतील धुळकात, की जे तुम्ही कधी पाहिले नाही. पण आता तुम्हाला समजलंय त्याचं महत्व, त्यामुळे ते कुठे फडताळात ठेवलेले असतील तर काढून तुम्ही वाचायला हरकत नाही. तर इथे ते सांगतायत की दक्ष नावाचे प्रजापती होते आणि त्यांची कन्या होती मूर्ती. त्या मूर्तीचा विवाह धर्माशी केलेला होता आणि धर्मापासून मूर्तीला नर आणि नारायण असे पुत्र प्राप्त झाले. तर नरनारायणाच्या रूपानं स्वतः परमेश्वरानं तो अवतार घेतला, मनुष्य रूपानं पहिला अवतार घेतला नर आणि नारायणाचा. आणि त्या नरनारायणाने नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश केला पृथ्वीवरती येऊन. आणि असं समजलं जातं की आज सुद्धा ते बद्रिकाश्रमामध्ये नरनारायण तिथे आहेत. आणि श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं होतं की तू आता जा, माझी जाण्याची वेळ झालेली आहे, तू आता माझ्यापासून निघून जा. मग उद्धव म्हणाला, तुम्ही मला उपदेश करा. मग तिथे श्रीकृष्णाने त्यांना उद्धवाला उपदेश केला आणि शेवटी त्याला सांगितलं की तू आता काय कर, बद्रिकाश्रमात जा, तिथे नरनारायण आहे, त्यांच्या सोबत तू राहा. तर असे हे नरनारायण. त्यानंतर भगवान विष्णूंनी स्वतःच्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी कलावतार धारण केले. तर भगवंताचे जे अवतार आहेत तर त्याला वेगळी वेगळी नावं आहेत. पूर्णावतार असतात, अवतार असतात आणि कलावतार असतात, अंशावतार सुद्धा असतात. तर पूर्णावतार आपल्याला माहिती आहे की पूर्ण स्वरूपाने, म्हणजे त्यांनी वैकुंठामध्ये तिथून सुट्टी घेतली, तिथे थांबले नाही, ते तिथून बाहेर आले आणि इथे कृष्णाचं रूप घेतलं. वैकुंठामधून निघाले, तिथून सुट्टी घेतली आणि पृथ्वीवरती येऊन रामाचा अवतार घेतला. जेव्हा त्यांनी रामाचा अवतार घेतला, कृष्णाचा अवतार घेतला, तेव्हा ते वैकुंठामध्ये नव्हते. काही काम असेल तर देवदेवतांना पृथ्वीवरती येऊन त्यांची भेट घ्यावी लागायची. ह्या दोन पूर्णावतारामध्ये भगवंतांनी वैकुंठ सोडून पृथ्वीवरती आले होते. पण त्यानंतर त्यांनी जे कलावतार घेतले, कलावतार म्हणजे ते आहे त्यांच्या जागेवरच आहेत, पण त्यांच्यातला एक छोटा अंश ज्या वेळेला पृथ्वीवरती येऊन काही लीला करतो. तर ते कलावतार कुठले आहेत? तर हंसावतार घेतला आणि हंसगीता सांगितली. दत्तात्रेयांचा अवतार घेतला आणि दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, तर त्या 24 गुरूंच्या निमित्तानं तिथे उपदेश दिला. सनक ऋषींचा अवतार घेतला, ऋषभाचा अवतार घेतला. आपल्याला जे हे 9 योगेश्वर हे देत आहेत, उपदेश देत आहेत 9 योगेश्वर, त्या 9 योगेश्वरांचे जे वडील ऋषभ, तो ऋषभ म्हणजे सुद्धा भगवंताचाच कलावतार होता. ह्या अवतारांमधून त्यांनी काय केलं की आत्मसाक्षात्काराची जी साधनं आहेत त्या साधनांचा उपदेश केला. त्यांनी अनेक लीला पण केल्या, पण त्याच वेळेला ज्ञान पण दिलं. तर ते ज्ञान देण्यासाठी त्यांनी काही विशेष अवतार घेतले होते. तर हे ते विशेष अवतार आहेत, हंस, दत्तात्रेय, सनक, ऋषभ. तसंच त्यांनी हयग्रीव नावाचा एक अवतार धारण केला आणि मधु आणि कैटक नावाच्या असुरांचा संहार केला. का संहार केला? कारण त्या 2 असुरांनी काय केलं होतं की हे जे वेद आहेत, हे वेदच चोरून ते घेऊन गेले होते. त्यांनी वेद चोरून नेल्यामुळे पृथ्वीवरती हाहाकार उडाला की आता वेदच नाही, तर मग धर्मक्रिया कशा करायच्या? तर त्या असुरांचा संहार करण्यासाठी त्यांनी
हयग्रीव अवतार धारण केला. तर मग ह्याच्या खूप रम्य अशा कथा ह्या आपल्या भागवत महापुराणामध्ये सुद्धा आहेत आणि आपण त्या आपल्याला जसं जसा वेळ मिळेल, सवड मिळेल तशा तशा आपण त्यांचा अभ्यास करूया. बरं, हे मधु आणि कैटक कैटक हे जे असुर आहेत, हे तरी असुर कसे झाले बरं? हे सुद्धा पूर्वी देवलोकामध्येच होते. परंतु त्यांना काही ना काही कारणामुळे ऋषींचे, मुनींचे शाप मिळाले आणि त्या शापामुळे ते पृथ्वीवरती असुर रूपामध्ये आले होते. आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी हे माझे भक्तच आहेत, त्यांचा मला उद्धार केला पाहिजे. असुर रूपात जरी ते गेले असले तरी त्यांना त्यातून मुक्ती देणं माझं कामच आहे. म्हणून भगवंतांनी काय केलं? पुन्हा स्वतः वेगळे अवतार घेऊन त्यांचा संहार केला. त्यानंतर पुढे आणखीन काही लीला सांगतायत की मत्स्यावतार, हा मत्स्यावतार घेऊन प्रलयाच्या वेळी पृथ्वी, मानव आणि पृथ्वीवरच्या सगळ्या वनस्पती यांचं रक्षण केलं प्रभूने. त्याला मत्स्य पुराण असं पण म्हटलं जातं की मत्स्य पुराणामध्ये मत्स्यावताराची सगळी माहिती दिलेली. त्यानंतर वराह अवतार घेतला आणि हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाचा संहार केला. तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू अशा दोन नावाचे दोन राक्षस होते. तर हे राक्षस होते का? तर नव्हते. हे प्रभूचे दोन पार्षद किंवा सेवक होते. नारायण जे वैकुंठ धामात राहतात, तर त्या वैकुंठाचे जे दोन सेवक आहेत, त्या दोन सेवकांनी सनकादिक ऋषींना, ते सनकादिक ऋषी त्यांना भेटायला जेव्हा वैकुंठात गेले, तर त्यांना अडवलं होतं सनकादिकांना. कुणी? भगवंताच्या दोन सेवकांनी. तर अडवल्यानंतर सनकादिकांना राग आला आणि त्यांनी त्या दोघा सेवकांना काय दिला? एक शाप दिला की तुम्ही पृथ्वीवरती असुर व्हाल म्हणून. मग त्यांनी उशाप मागितल्यानंतर त्यांनी उशाप दिला की स्वतः भगवंत तिथे येऊन तुमचा काय करतील? उद्धार करतील. तर ते हिरण्याक्ष इथे आहेत की त्या हिरण्याक्षांनी काही जो काही गोंधळ केलेला असेल तर वराह अवतार घेऊन त्यांनी त्यांचा संहार केला आणि पृथ्वीचा रसातळातून उद्धार केला. तर रसातळ म्हणजे काय? आपण म्हणतो ना पुष्कळदा की तो अगदी रसातळाला गेला. तर रसातळ याचा अर्थ असा होतो की समुद्राचा तळ. समुद्राला रस असं म्हटलेलं आहे आणि पृथ्वी त्या समुद्रामध्ये बुडाली अशी कल्पना केलेली आहे. पूर्वीच्या काळी आपल्या ऋषींना ह्या भारत भूमीच्या तीनही बाजूला, जसं कन्याकुमारीला तुम्ही गेला तर समोर पण तुम्हाला समुद्र दिसतो, उजवीकडे समुद्र, डावीकडे समुद्र. त्यामुळे ऋषींची कल्पना अशी होती की हा चारही बाजूला समुद्र आहे आणि त्याने त्या समुद्राने ही पृथ्वी काय केलेली आहे? तोलून धरलेली आहे. आणि मग ही पृथ्वी वेळोवेळी समुद्रामध्ये बुडू पण शकते असं त्यांनी एक कल्पना केलेली होती. तर त्या पृथ्वीचा समुद्राच्या तळामधून उद्धार केला वराह अवतार घेऊन. तसंच कूर्मावतार. कूर्म म्हणजे काय? तर कूर्म म्हणजे कासव. तर कासवाचा अवतार घेऊन ज्या वेळेला देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं, त्या युद्धाच्या वेळेला किंवा युद्धाच्या अगोदर अमृतासाठी दोघांचं भांडण होतं. तर ते अमृत मंथन केलं समुद्राचं आणि तो मंदार पर्वत त्याची रवी केली आणि ती रवी, मंदार पर्वत नावाची रवी समुद्रामध्ये बुडवली आणि त्या सर्पाची त्यांनी दोरी तयार केली आणि त्या दोरीच्या साहाय्यानं तो संपूर्ण समुद्र घुसळून काढला. घुसळून काढल्यानंतर त्या समुद्रातून अनेक रत्न बाहेर आली अशी ती कथा आहे. तर त्यावेळेला तो समुद्र घुसळत असताना त्याला खाली आधार पाहिजे ना, समुद्राच्या खाली. तर समुद्राच्या खाली आधार काय? तर समुद्राच्या खाली त्यांना आधार म्हणून भगवंतांनी स्वतः काय केलं? कासवाचं रूप घेतलं आणि तो मंदार पर्वत आपल्या पाठीवरती तोलून धरला. त्यानंतर पुढचं रूप म्हणजे काय आहे की शरणागत झालेला जो गजेंद्र होता त्याला मगरीपासून सोडवलं. एका मगरीने गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय दाबून ओढून धरला होता आणि तो 1000 वर्ष तो असा ओढून धरला आणि दोघांमध्ये 1000 वर्ष युद्ध चाललं असं सांगितलं जातं. आणि त्या युद्धामध्ये त्या गजेंद्र तो इतका मदमस्त होता की त्याची स्वतःच्या शक्तीवर फार विश्वास होता. मग त्याचा ज्या वेळेला 1000 वर्ष त्या मगरी सोबत लढाई करून त्याचं गर्व हरण झालं, तो कृश झाला, लढाई करून त्याची शक्ती संपली आणि शेवटी तो भगवंताला शरण गेला, त्याचं गर्व हरण झालं
आणि ते गर्वहरण झाल्यानंतर तो शरणागत झाला, म्हणून भगवंतानी त्याला मगरीपासून सोडवला. किती सुंदर कथा आहे ना. ही कथा आपल्याला काय सांगते? प्रत्येक कथा आपल्याला काहीतरी संदेश देते, की तुम्ही कितीही शक्ती संपन्न असा, कितीही धन संपन्न असा, तुम्ही काय करू नका, तुम्ही गर्व करू नका. हे त्या गजेंद्राच्या कथेतून त्यांनी सांगितलं. अशा अनेक लीला भगवंतांनी केलेल्या आहेत. तपश्चर्येने कृश झालेले वालखिल्य ऋषी. वालखिल्य नावाचे एक ऋषी होते आणि ते कश्यप ऋषींसाठी समिधा आणायला गेले. पण ते तपश्चर्या त्यांची इतकी कठीण होती की त्या तपश्चर्येने ते गोखुरातील खड्ड्यात पडले. आता गोखुराचा खड्डा म्हणजे काय? तर गाय चालत असताना जमिनीवरती गायीच्या ज्या खुणा उमटतात, किती छोटीशी खूण असते, त्या खुणेमध्ये पावसाचं जे पाणी साचतं, त्या पाण्यामध्ये ते ऋषी पडले आणि त्या पाण्यात ते बुडू लागले. म्हणजे सांगायचा मतितार्थ काय आहे की गोखूर ते केवढस, त्यातलं पाणी कितीसं असणार आणि त्यामध्ये तो ऋषी पडला तरी सुद्धा त्याला बाहेर निघता येऊ नये, म्हणजे तो किती कृश झाला असेल तपश्चर्येनं. त्यांना त्याच्यातून त्यांची कृशता वर्णन करायची की त्याची तपश्चर्या किती कठीण असेल. तर असे ते त्या गोखुरातील खड्ड्यामध्ये पडले आणि ते परमेश्वराचा धावा करू लागले, वालखिल्य ऋषी. तेव्हा परमेश्वराने पुन्हा एकदा अवतार घेऊन त्यांना त्या खड्ड्यातून बाहेर काढलं. तसंच रुद्रासुराला मारल्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागला. त्यामुळे तो लपून बसला आणि तो परमेश्वराचा धावा करू लागला की माझ्या मागे आता ब्रह्महत्याचा दोष लागला, माझं कसं होईल? मग इंद्राचं त्यांनी त्या हत्येपासून रक्षण केलं. असुरांनी अनाथ देवांगनांना कैद केलं, त्यांची सुटका केली. मला सुद्धा सगळ्या कथा माहित नाहीये. ह्या कथा आपण वाचूयात हळूहळू, मी पण वाचेन, तुम्हालाही वेळ मिळेल तसं वाचा तुम्ही. नरसिंहाचा अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला ठार मारलं. तर हा तो हिरण्यकश्यपू आहे जो भगवंताचा सेवक होता, पण त्याला शाप मिळाल्यामुळे, सनकादिकांचा शाप मिळाल्यामुळे त्याला पृथ्वीवरती यावं लागलं होतं. तर नरसिंह अवतारामध्ये त्यांनी नाश केला. देव आणि असुर यांच्या संग्रामात दैत्यपतींचा वध केला. वामनाचा अवतार घेऊन दैत्यराज बलीचा नाश केला. परशुरामाचा अवतार घेऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. तर तो हय अशा नावाचा तो वंश आहे आणि त्या वंशामध्ये ते सगळे क्षत्रिय होते. रामाचा अवतार घेऊन रावणासह लंका उद्ध्वस्त केली. कृष्णाचा अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करतील असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलं बरं? कारण हा जो काही उपदेश करत आहेत कोण, ते 9 योगेश्वर निमी राजाला, तोपर्यंत कृष्णाचा जन्म झालेला नाहीये. हा कृष्णाचा अवतार होण्याच्या आधीची कथा आहे आणि आता कृष्णाने अवतार घेतलेला आहे. तर कृष्णाचा अवतार होण्याच्या अगोदरच ती कथा सांगितली होती आणि ती कथा आता नारद कृष्णाने अवतार घेतल्यानंतर कृष्णाच्या आईवडिलांना सांगतायत. म्हणून ते सांगतायत, द्रुमिल काय सांगितलं त्यांनी? शेवटचा अवतार रामाचा अवतार घेऊन लंका उद्ध्वस्त केली आणि यापुढे ते कृष्णाचा अवतार घेतील आणि पृथ्वीवरचा भार कमी करतील. त्यानंतर पुन्हा बुद्धाचा अवतार घेतील, पुन्हा कल्कीचा अवतार घेतील आणि ह्या जगाला ज्ञान देतील. अशा रीतीनं द्रुमिल नावाचे जे योगेश्वर होते त्यांचं उत्तर पूर्ण झालं. आणि आता राजानं 8वा प्रश्न विचारला. काय होता प्रश्न तो? की जो पुरुष भक्तिहीन आहे अशा पुरुषाला कोणती गती प्राप्त होते? जो भक्ती करत नाही, ज्याला ईश्वराची कधी आठवण येत नाही, तर त्याची काय अवस्था होते असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि मग चमस नावाचे योगेश्वर पुढे आले आणि ते उत्तर देत आहेत. काय उत्तर देत आहेत? ते म्हणतायत की मनुष्य भक्तिहीन का होतो त्याची कारण अगोदर तू समजावून घे. की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य साधारण ह्या प्रकारचे गुण ज्यांच्यामध्ये आहेत, म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि सत्व आणि रज ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन. तर असे गुण धारण करणारे जे लोक आहेत हे जन्माने आणि संस्कारांनी जरी विभूषित असले, त्यांच्यावर जरी व्यवस्थित संस्कार झालेले असले
तरी सुद्धा वेदामध्ये जो अर्थवाद सांगितलेला आहे, वेदामध्ये जी कर्म सांगितली आहेत, त्या कर्माची जी फळं सांगितली आहेत, त्या कर्मफळामध्ये ते आसक्त होतात. कोण? ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय. त्यांना त्या कर्माचं रहस्य कळत नाही. वेदांनी ही कर्म का सांगितली आहेत याचं रहस्य त्यांना कळत नाही. आणि त्यामुळे ते स्वतःला पंडित समजू लागतात आणि मूर्खपणाची कामं करतात. स्वर्ग सुखांची वाखाणणी करतात. आता त्यांच्या हातून काय चुका घडतायत? ते स्वर्ग सुखाची खूप कल्पना करतात, वाखाणणी करतात. रजोगुण असल्यामुळे भयंकर मोठे मोठे संकल्प करतात. आपण म्हटलेलं आहे की संकल्प हा सोडायचा असतो. म्हणजे संकल्प करून तो काय करायचा? सोडून द्यायचा. परंतु हे मोठमोठे भयंकर संकल्प करतात रजोगुणामुळे. तुम्ही सुद्धा जर आज जगामध्ये पाहिलं तर लोक अगदी भयंकर संकल्प करताना तुम्हाला आजही दिसेल. आजच्या काळाप्रमाणे लोकांचे संकल्प पूर्वीपेक्षा अति भयंकर झालेत. कुणी 100 फॅक्टऱ्या टाकायला बघतो, कुणाला असं वाटतं मला जगात सगळ्यात श्रीमंत व्हायचं आहे, कुणाला वाटतं माझ्या कडे 200, 250, 300 मोटार गाड्या असल्या पाहिजेत. आणि हे असे असणारे लोक आहेत. कोणी 200, 500 कोटींचे महाल उभे करतो. तर कोणी चंद्रावरती टुरिझमसाठी जायचं ठरवतो, त्याच्या कंपन्या निघाल्या. कोणी मंगळावरती मानवाची वसाहत उभी करायची असा विचार करतो. कशासाठी? तर हे ते भयंकर संकल्प आहेत. हे कुठून येतात? हे त्या रजोगुणामधून येतात. अहो काय ठेवलेलं आहे त्या चंद्रावरती आणि त्या मंगळावरती? जिथे ऑक्सिजन नाहीये, जिथे झाडाचं पान नाहीये, तिथे अख्खा निसर्ग तुम्ही इथून घेऊन जाणार आणि त्या नरकामध्ये राहणार. तो नरकच नव्हे तर काय? आणि पृथ्वीसारखा स्वर्ग, हा स्वर्ग सोडायचा आणि तिथे जायचं. कशासाठी? तर रजोगुणामुळे होत असलेले ते भयंकर असे संकल्प आहेत. असे लोक भयंकर क्रोधी असतात, ढोंगी असतात, घमेंडखोर असतात. त्यांना धनाचं, वैभवाचं, स्वतःच्या कुळाचं, स्वतः धारण केलेल्या विद्येचं, आपण करत असलेल्या दान धर्माचं, स्वतःच्या शरीराला असलेल्या सौंदर्याचं त्यांना काय असते? घमेंड असते किंवा अभिमान असतो. असे लोक काय करतात? ईश्वराचा आणि ईश्वराच्या भक्तांचा अपमान करतात. तर हे झाले भक्तिहीन पुरुष. मग पुढे सांगतात चमस की भगवान म्हणजे परमेश्वर आकाशाप्रमाणे सर्व शरीर धारण करणाऱ्यांमध्ये राहिलेले आहेत. कुठे आहेत भगवंत? तर शरीर धारण करणाऱ्या सगळ्यांमध्ये राहिलेले आहेत. आणि आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो प्रियतम आत्मा सुद्धा तेच आहेत. पण हे जे वेदाचं तत्व आहे, हे जे वर 3 ओळी सांगितलं हे काय आहे? हे वेदांचं तत्व आहे. काय तत्व आहे? की भगवंत आकाशाप्रमाणे ते शरीर धारण करणारात राहिलेले आहेत आणि आपला प्रियतम आत्मा ते आहेत. हे वेदाचं मुख्य सार आहे किंवा तत्व आहे. पण हे वेदाचं तत्व हे मूर्ख लोक लक्षात घेत नाहीत, राजसिक लोक. आणि काय करतात? ते धर्म, अर्थ आणि काम ह्या तिघांनाच पुरुषार्थ मारतात. परंतु वेदांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारींना पुरुषार्थ सांगितलेला आहे. तर चौथा मोक्ष ते सोडूनच देतात आणि ह्या तिघांना ते पुरुषार्थ मानतात. अशा अज्ञानाला ज्ञान मानणाऱ्या आत्मघाती लोकांना कधीच शांती मिळत नाही. काय प्रश्न होता? प्रश्न विचारला होता निमिराजाने की भक्तिहीन पुरुषांना कुठली गती प्राप्त होते? चमसाने काय सांगितलं? अशा लोकांना कधीच शांती मिळत नाही. आता ही कथा आपण कशासाठी ऐकायची आहे? ही कथा ऐकायची आहे आपण आत्मपरीक्षण करण्यासाठी. की कधी कधी चुकून आपण तर त्या राजसिक गुणांमध्ये जात नाही ना, आणि जात असेल तर वेळोवेळी जागं व्हायला पाहिजे. जर आपली शांती ढळत असेल, आपलं मन शांत नसेल, आपलं जीवन शांत नसेल, तर लक्षात घ्यायचं की आपण काय केलेलं आहे? आपण अज्ञानालाच ज्ञान मानून कुठेतरी वाहावलो जात आहोत. आपण भक्तिहीनतेकडे आपला प्रवास होत आहे असं आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. तर अशा रीतीने इथे चमस नावाचे जे 8वे योगेश्वर होते त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलं. आणि आता विदेह राजा 9वा म्हणजे त्यांचा शेवटचा प्रश्न विचारतायत. काय विचारतायत ते?
ते विचारतायत की हे योगेश्वर, तुम्ही मला भगवंतांनी 4 युगामध्ये, आतापर्यंत 4 युग होऊन गेली, आता 4थं युग चालू आहे, तर ह्या 4 युगामध्ये भगवंतांचे वेगळे वेगळे रंग होते. तर हे रंग कुठले होते, त्यांनी कुठले आकार धारण केले, ह्या प्रत्येक युगामध्ये त्यांना कुठल्या नावाने पुकारलं जात होतं, त्यांची कशा प्रकारे पूजा विधी केली जात होती, कशा प्रकारे त्यांची पूजा केली जायची, हे सगळं तुम्ही मला सांगा, असा विदेह राजाने त्यांना प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देण्यासाठी करभाजन नावाचे योगेश्वर पुढे झाले. ते म्हणाले, राजा, तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. आतापर्यंत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशी 4 युग होऊन गेली. त्यातलं सध्या कलियुग चालू आहे. आपल्याला खूपदा वाटतं की आपला सत्ययुगात जन्म झाला असता तर किती बरं झालं असतं. त्रेतायुगात, द्वापार युगात, जिथे भगवान कृष्ण स्वतः द्वापार युगात येऊन गेले, तर ते आपल्याला बघायला मिळायला पाहिजे होतं. उगाच आपण ह्या कलियुगात जन्माला आलो. पण तसं नाहीये. ऋषी सांगतात, मुनी सांगतात की ह्या 4ही युगामध्ये कलियुग श्रेष्ठ आहे म्हणून. का श्रेष्ठ आहे ते आपण पुढे बघूया. तर ह्या प्रत्येक युगाचा कालावधी किती आहे, तर 17,28,000 वर्ष हा सत्ययुगाचा कालावधी आहे. द्वापार युग 8.64 लाख वर्ष होतं. त्रेतायुग 12.96 लाख वर्ष होतं. सगळी मिळून एकूण 43 लाख वर्ष होतात आणि त्याचं एक चतुर्युग होतं. तर हे काही त्यांनी करभाजन ऋषींनी तिथं सांगितलं नाही, पण आपण ही आकडेवारी आपल्या समजासाठी किंवा आपल्या ज्ञानासाठी म्हणून आपण इथे आणली की एक चतुर्युग किती लाख वर्षांचं होतं, 43 लाख वर्षांचं होतं. तर ही जी 4 युग झाली, तर यातलं जे सत्ययुग आहे त्यामध्ये भगवंतांनी शुभ्र रंग धारण केलेला होता आणि त्या युगामध्ये भगवंताला पुरुष, अव्यक्त, परमात्मा अशा नावानं त्यांची साधना केली जायची किंवा त्यांना ओळखलं जायचं. तेव्हा भगवंतांनी कुठलंही रूप धारण केलेलं नव्हतं. ते अव्यक्त होते, निराकार होते, निर्गुण होते. त्यामुळे निर्गुण आणि निराकाराची जी पूजा किंवा प्रार्थना केली जाते, तर ती सत्ययुगापासून चालत आलेली आहे. आणि साधना काय सांगितली होती सत्ययुगामध्ये, की इंद्रिय आणि मन ताब्यात ठेवून तपश्चर्या करणं ही साधना होती. तेव्हा ऋषी कुठल्याही मूर्तीची पूजा करत नव्हते. तर ते जंगलामध्ये जाऊन काय करायचे, इंद्रिय आणि मन ताब्यात ठेवून तपश्चर्या करायचे. त्यानंतर मग त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये भगवंतांनी लाल रंग धारण केला आणि त्यांनी विष्णू रूप धारण केलं. ते अव्यक्त रूपातून विष्णू रूपात आले आणि ह्या विष्णू रूपामध्ये सुद्धा त्यांनी मानव देह किंवा 4 हात असलेलं रूप धारण नाही केलं, तर त्यांनी वेदांचं रूप धारण केलं आणि यज्ञांचं रूप धारण केलं. त्या काळामध्ये लोक वेद रूपामधल्या श्रीहरींचं अध्ययन करू लागले, अध्यापन करू लागले आणि यज्ञांनी देवाची उपासना करू लागले. म्हणजे अजूनही कुठलीही मूर्ती अस्तित्वात आलेली नव्हती त्रेतायुगात सुद्धा. त्रेतायुगामध्ये वेद आणि यज्ञ यांची उपासना केली जायची. सत्ययुगामध्ये वेद पण नव्हते आणि यज्ञ पण नव्हते. त्यानंतर मग द्वापार युग उजाडलं. द्वापार युगामध्ये भगवंतांनी सावळा रंग धारण केला आणि त्या युगामध्ये ते वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यामुळे संध्यावंदन करताना संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध ही जी नावं उच्चारली जातात त्याच्या मागे हा इतिहास आहे. तर त्यांनी कुठलं रूप धारण केलं, तर पितांबर, शंख, चक्र, गदा आणि पद्म, म्हणजे वस्त्र म्हणून पितांबर धारण केलं आणि आयुध म्हणून शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलं 4 हातामध्ये. श्रीवत्स, कौस्तुभमणी अशी राजचिन्ह त्यांनी स्वतःच्या छातीवर धारण केली आणि मग ते एका रूपामध्ये प्रकट झाले. 4 हात असलेलं जे एक मधुर आणि मनोहर रूप आपल्याला दिसतं नारायणांचं, तर ते रूप त्यांनी द्वापर युगामध्ये धारण केलं आणि मग त्यांची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना सुरू झाली. कुणाची? भगवंतांची. त्यानंतर मग कलियुग आलं, ज्या युगामध्ये आपण वावरतो आहोत.
ह्या कलियुगामध्ये त्यांनी कृष्ण रंग धारण केला. पण हा कृष्ण म्हणजे घनदाट काळा असा रंग नाहीये. तर ह्या कृष्ण वर्णाबद्दलचं जे वरचे जे श्लोक आहेत भागवतामध्ये, त्याच्या अर्थाबद्दल तज्ञांमध्ये थोडा मतभेद आहे. त्यामुळे भगवंताची नावं पण त्या श्लोकामध्ये स्पष्ट रीतीने सांगितली नाहीत, की भगवान कृष्ण त्यांना म्हणायचं का, की आणखीन काही कुठल्या नावांनी पुकारायचं, ते त्याच्यात स्पष्टतेने त्याचा उल्लेख नाही. पण 11व्या स्कंदात 5व्या अध्यायातला तो 32वा श्लोक आहे, तो थोडासा गूढ आहे. पण त्यात त्यांनी काय म्हटलंय, की हृदयादी अंग, कौस्तुभादी उपांग, सुदर्शनादी शस्त्र आणि सुनंदन प्रभृती सारखे पार्षद किंवा भगवंताचे सेवक ही त्यांची रूप आहेत. म्हणजे निश्चितच तो कृष्ण अवतार आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि साधना काय सांगितलीये, तर अगदी सोपी साधना सांगितली, की नामसंकीर्तन करा. नामसंकीर्तन नावाचा जो यज्ञ आहे, त्या यज्ञानं तुम्ही त्यांची आराधना करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग कलियुग हे श्रेष्ठ का म्हटलं जातं? कारण कलियुगातली साधना सगळ्यात सोपी आहे. पहा, सत्ययुगात साधना होती तपश्चर्या. त्रेतायुगात होती वेद रूपातली साधना करणं, यज्ञ करणं. द्वापर युगामध्ये काय होती? त्याच्यापेक्षा सोपी साधना आली, की चतुर्भुज श्रीहरींच्या पूजा करा, विधी करा, तांत्रिक विधींनी आराधना करा. आणि कलियुगामध्ये आणखीन सोपी झाली. तर तुम्ही फक्त नाम घ्या किंवा त्यांचं नाम संकीर्तन करा. त्यांना 24 तास तुम्ही त्यांना आठवणीत घ्या. म्हणजे तुम्हाला ते प्रसन्न होतील. आपण अजून पुढे जाऊया. कलियुगामध्ये केवळ संकीर्तनाने सगळे मनोरथ पूर्ण होतात. संसाराचा नाश होऊन परम शांतीचा अनुभव होतो. म्हणून सर्वांना असं वाटतं, की कलियुगामध्ये आपला जन्म व्हावा. ह्या युगात भगवत परायण असे भक्त सुद्धा जन्माला येतील. आणि पहा किती खरं आहे, की आपल्या ह्या युगामध्येच संत ज्ञानेश्वर जन्माला आले, संत नामदेव जन्माला आले, संत तुकाराम जन्माला आले, संत एकनाथ महाराज जन्माला आले. तर हे जे भगवत परायण भक्त आहेत, हे कधी जन्माला येतात? ते सुद्धा ह्याच कलियुगात जन्माला येतात. आणि ते जन्माला येऊन पुन्हा वैकुंठाला गेल्यानंतरच त्यांना संत म्हणून आपण ओळखायची गरज नाही. कदाचित ते आत्ताच आपल्या आजूबाजूला सुद्धा असू शकतील. 2 पायांचे, कधी एखाद्या तुमच्या सिद्ध समाधी योगाच्या वर्गातल्या तुमच्या सहकार्याच्या रूपाने असतील संत ते, कधी एखाद्या त्या SSY शिक्षकाच्या रूपात असतील, कधी ते आणखीन कुठल्या वेगळ्या रूपात असतील. तुमच्या घरी पूजा सांगायला येणारे जे तुमचे गुरुजी आहेत त्यांच्याही रूपात असतील. तर हे वेगवेगळ्या रूपाने ही भक्त जन्म घेतात. आणि आपल्याला त्यांना ओळखता आलं पाहिजे. एकदा ओळखता आलं की त्यांच्या सहवासामध्ये आपण राहायला शिकलं पाहिजे. जी व्यक्ती कर्तृभाव सोडते, म्हणजे मी करतो आहे ही भावना सोडून भगवान मुकुंदाला जो शरण जातो तो मुक्त होतो. अशा रीतीनं करभाजन यांनी त्यांचं उत्तर काय केलेलं आहे? पूर्ण केलंय. ह्या करभाजन यांनी काय केलं, की 4ही युगातले भगवंतांचे पूजाविधी आपल्याला ह्या निमित्तानं समजावून सांगितले. आणि भगवंतांनी कसे वेगळे वेगळे आकार धारण केले, कसे ते निर्गुण रूपापासून सगुण रूपापर्यंत येऊन पोहोचले, तर ते आपल्याला टप्पेनिहाय ह्याच्यामधून ज्ञान झालं. तर ते करभाजन ह्या योगेश्वरांनी हे उत्तर दिलं. आणि आता आपण समारोपाकडे निघालो, की हा भागवत धर्मावरचा जो उपदेश आहे, हा ऐकून तो मिथिलेचा जो राजा होता, निमी राजा, तो संतुष्ट झाला. त्याने काय केलं? त्या 9 जयंती पुत्रांची पूजा केली. आता त्यांना जयंती पुत्र का म्हटलेलं आहे? कदाचित त्यांच्या आईचं नाव जयंती असेल. तर त्या जयंती पुत्रांची पूजा केली आणि ते सिद्ध काय झाले? अंतर्धान पावले. ते 9च्या 9 सिद्ध तिथून अंतर्धान पावले. आणि मग त्यांनी जो उपदेश दिला त्या भागवत धर्माचं पालन करून निमी राजानं परमगती प्राप्त करून घेतली. तो जो विदेह राजा होता त्यानं काय केली? परमगती प्राप्त केली. कशी केली? तर त्या भागवत धर्माचं पालन करून. कोणता भागवत धर्म? त्या 9 योगेश्वरांनी जो दिला तो. काय सांगितला तो 9 योगेश्वरांनी? तोच आपण ह्या 2 व्याख्यानांमधून पाहिला. म्हणजे ज्या भागवत धर्माचं पालन करून निमी राजानं परमगती प्राप्त करून घेतली,
तोच भागवत धर्म आपल्याकडे आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण पण त्याचं पालन करू शकतो. आपण पण आपलं जीवन आणखीन उच्च स्तरावर नेऊ शकतो. तर अशा रीतीनं देवर्षी नारद मुनी यांनी वसुदेव आणि देवकी यांना उपदेश केला. पहा, की इथे वसुदेव देवकीनं उपदेश मागितला. कुणाला? नारद मुनींना. आणि आपल्या भारतवर्षामध्ये तुम्ही सगळे ग्रंथ पहा, 18 पुराणं वाचून पहा. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उपदेश विचारते, त्यावेळेला ती व्यक्ती स्वतः उपदेश देत नाही. ती तिला उपदेशाची कथा सांगते, की पूर्वी प्राचीन काळी ह्या ऋषींनी त्या व्यक्तीला अशा पद्धतीने उपदेश दिला होता, तो उपदेश मी तुला सांगतो. असं करत करत जर आपण उलटा याचा जर शोध घेत गेला, तर हे ज्ञान सगळ्यात मुळात दिलं कोणी? तर मुळात ते भगवंतांनी दिलं. भगवंतांनी सर्वप्रथम ते कुणाला दिलं? तर ब्रह्मदेवाला दिलं. आणि नंतर त्या ज्ञानाची परंपरा सुरू होत गेली. आणि ती परंपरा आपण आपल्या पूजेमध्ये काय करतो? उच्चारत असतो. नारायणं पद्मभुवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच. म्हणजे नारायणापासून सुरुवात होते. नारायणं पद्मभुवं. पद्मभुवं म्हणजे कोण? तर ब्रह्मदेव. पद्म म्हणजे काय? कमळ. ज्याचा जन्म कमळातून झाला तो म्हणजे नारायण पहिले गुरु. त्यानंतर ज्याचा जन्म कमळातून झाला तो म्हणजे ब्रह्मदेव दुसरा गुरु. त्यानंतर वसिष्ठ तिसरे गुरु. अशा रीतीनं ती गुरूंची परंपरा आपल्याला सांगितलेली आहे. तर हे ज्ञान वसुदेव आणि देवकीला दिलं कुणी? नारद मुनींनी. आणि कसं दिलं? तर त्यांनी तो संवाद कथन केला. कुणाचा संवाद कथन केला? ऋषभाचे 9 पुत्र आणि निमी राजा यांच्यातला संवाद तो तिथे कथन केला. आणि त्यांना काय सांगितलं? नारद त्यांना म्हणतायत की वसुदेव देवकी तुम्ही भाग्यवंत आहात. श्रीकृष्णांना तुम्ही तुमचा केवळ पुत्र समजू नका. मायेने मनुष्य रूप प्रगट करून त्यांनी आपलं ऐश्वर्य झाकून ठेवलेलं आहे. ते ऐश्वर्य संपन्न आहेत, पण ते सगळं ऐश्वर्य त्यांनी झाकून ठेवलंय आणि त्यांनी मनुष्य रूप धारण केलेलं आहे. ते पूर्णावतार आहेत. असं म्हणून तिथून नारदांनी त्यांची काय केली? सुट्टी घेतली किंवा रजा घेतली. आणि अशा रीतीनं वसुदेव आणि देवकी यांचा जो काही थोडाफार मोह शिल्लक होता, तो मोह सुद्धा काय झाला? नाहीसा झाला. आणि ह्या ठिकाणी भागवतकार भागवत ग्रंथामध्ये सांगतायत की हा पवित्र इतिहास एकाग्र चित्तानं जो कोणी आत्मसात करतो, तो सुद्धा ब्रह्मपदाला प्राप्त होतो. म्हणजेच आपल्यासाठी सुद्धा ही संधी उपलब्ध आहे. कारण आपणही हा पवित्र इतिहास काय करतो आहोत? एकाग्र चित्तानं अभ्यासत आहोत. तर मग आपण आता ह्या दोन्ही व्याख्यानांचा मिळून थोडा सारांश बघूया. अगोदर आपण आजच्या व्याख्यानाचा सारांश बघूया, की नैष्कर्म्य अवस्था कशी प्राप्त करावी हा पहिला प्रश्न विचारला होता. आणि त्याचं अविरहोत्रांनी उत्तर दिलं की फळाची इच्छा न करता आपली सगळी कर्म काय करावी? भगवंताला अर्पण करावी. त्यानंतर पुढचा प्रश्न होता भगवंताच्या आतापर्यंतचे अवतार कुठले? तर दुर्मिळ योगेश्वरांनी काय केलं? भगवंताच्या विविध अवतारांची माहिती दिली. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला की भक्तिहीन पुरुषांना कोणती गती प्राप्त होते? मग चमस नावाचे योगेश्वर होते, त्यांनी उत्तर दिलं की अज्ञानाला जे ज्ञान मानतात अशा आत्मघातकी लोकांना कधीच शांती प्राप्त होत नाही. मग 4 युगातील भगवंतांचे पूजा विधी कुठले? असा प्रश्न विचारला, शेवटचा प्रश्न. आणि करभाजन यांनी त्याचं उत्तर दिलं की अरूप, दैवी रूप, मनुष्य रूप आणि केवळ नाम संकीर्तन अशी त्यांची 4 रूप आहेत. आणि त्या 4 रूपातील तुम्ही पूजा विधींनी त्यांना प्राप्त करू शकता. अशा रीतीनं हा झाला आजच्या सत्संगाचा आढावा. पण तरी आपण आता सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊया. म्हणजे नेमके कुठले कुठले प्रश्न विचारले, म्हणजे सगळा मिळून भागवत धर्म काय आहे ते आपल्याला एका नजरेच्या टप्प्यामध्ये लक्षात येईल. तर भागवत धर्माचा उपदेश करा असा त्यांचा पहिला प्रश्न होता. तो त्यांनी कवीला विचारला. भागवत कुणाला म्हणावं, म्हणजे भगवत भक्त कुणाला म्हणावा असा दुसरा प्रश्न होता. हरीने त्याचं उत्तर दिलं.
भगवंतांची माया काय आहे, तिचं स्वरूप काय आहे, हा तिसरा प्रश्न विचारला. अंतरिक्षानं त्याचं उत्तर दिलं. पण ही जी माया आहे, ही कठीण माया, ही स्थूल बुद्धी लोक कसं पार करतील, असा प्रश्न विचारला. प्रबुद्धांनी त्याचं उत्तर दिलं. परब्रह्म परमात्मा जे नारायण आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, नेमके ते कसे आहेत, असा प्रश्न विचारल्यावर पिप्पलायन यांनी त्याचं उत्तर दिलं. मग नैष्कर्म्य अवस्था कशी प्राप्त करायची, हा पुढचा प्रश्न. आविर्होत्रांनी त्याचं उत्तर दिलं. भगवंतांनी आतापर्यंत कुठले कुठले अवतार धारण केले, हा पुढचा प्रश्न. द्रुमिलांनी त्याचं उत्तर दिलं. भक्तिहीन पुरुषाला कुठली गती प्राप्त होते, हे विचारलं. चमसांनी त्याचं उत्तर दिलं. आणि 4 युगातील भगवंतांचे पूजा विधी कुठले, हा 9वा प्रश्न विचारला. तर त्याचं करभाजन यांनी उत्तर दिलं. अशा रीतीने ह्या 9 प्रश्नांच्या आणि त्यांच्या उत्तरांच्या रूपामध्ये संपूर्ण भागवत धर्म सामावलेला आहे, किंवा आपलं संपूर्ण ज्ञान ज्याला आपण म्हणतो, ते ज्ञान इथं सामावलेलं आहे. की भागवत धर्म, भागवत कुणाला म्हणावं, भगवंतांची माया काय आहे, ही माया कशी पार करून जावी, परमात्म्याचं नारायणाचं स्वरूप काय आहे, नैष्कर्म्य अवस्था कशी प्राप्त करावी, भगवंतांनी कुठले कुठले अवतार धारण केले, त्यानंतर भक्तिहीन पुरुषाची काय अवस्था होते, आणि 4 युगातील भगवंतांचे पूजा विधी कुठले, आणि आपण त्यातले कुठले विधी अंगीकारले पाहिजे. अशा रीतीनं हा संपूर्ण भागवत धर्म किती सोपा आहे आणि आपल्या समोर तो किती सहजतेनं उपलब्ध आहे. भागवत धर्म अगदी ह्याच क्रमानं, ह्याच पद्धतीनं गीतेमध्ये सुद्धा आलेला आहे. गीतेमध्ये हे सगळे विषय काय झालेले आहेत, कव्हर झालेले आहेत. गीतेमध्ये ह्या सगळ्या विषयांचं विवरण आणखीन शास्त्रशुद्ध रीतीने आलेलं आहे. परंतु थोडासा बदल म्हणून आपल्याला कथानकांच्या रूपामध्ये पुन्हा पुन्हा एका वेगळ्या रूपामध्ये जर ते मिळालं तर आपल्याला छानच वाटतं. म्हणून आज आपण इथे ह्या सत्संगामध्ये काय केलं, ह्या 9ही प्रश्नांचा आढावा घेतला. तर अशा रीतीने इथे आपण थांबूया आजच्या सत्संगाला. पुढचा सत्संग आपण ह्याच स्कंदामधील, म्हणजे हा 11वा स्कंद सुरू आहे, तर 11व्या स्कंदामध्ये दत्तात्रेय आणि त्यांनी केलेले 24 गुरु, आणि त्या 24 गुरूंनी दत्तात्रेयांना काय शिकवलं, तर त्याबद्दलच आपण बघणार आहोत पुढच्या शुद्ध एकादशीच्या सत्संगामध्ये. तुम्हाला त्याची मी थोडीशी हे करून दिली, आज पूर्वकल्पना देऊन ठेवली. इथे आपल्या समोर 2 फोटो आहेत. एक डाव्या हाताला आहे, तो नारायणाचा फोटो आहे, मनुष्य रूपातला, किंवा भगवान श्रीकृष्णांचा. अतिशय सुंदर, शुद्ध, शांत असं हे स्वरूप आहे. आणि आपल्या दुसऱ्या बाजूला गुरुजी ऋषी प्रभाकरांचा पूजा करतानाचा फोटो आहे. आपण दोन्ही फोटोंना वंदन करूया आणि ही शेअरिंग इथे थांबूया. त्यानंतर थोड्याशा गप्पा मारूया आपण. जय गुरुदेव. तुम्ही आता तुमचे कॅमेरा सुरू करू शकता. मी तुम्हाला स्वतःला अनम्यूट करण्याची परवानगी देतो. हा घरगुती सत्संग आहे आपल्या सगळ्यांचा, त्यामुळे आपण अगदी मनापासून गप्पा मारू शकतो. जय गुरुदेव राजनजी, विनीता बोलते. विनीता मा बोला. त्या दिवशी आपण अंजली मांच्या घरी गेलो होतो आणि कैकेनी गुरुजींना भेटलो होतो, आणि त्या मीटिंगला विनायकजी होते, दिलीपजी होते, जगदीशजी होते, आणि तुम्ही होतात, आणि सगळे टीचर होते. तर मला इतकं ते असं वाटलं की आपण संतांमध्ये बसलेलो होतो, आणि त्या फिलिंग्स, आणि आम्हाला तिथं उठवतच नव्हतं. आणि मी आता 2 दिवसापूर्वी बाबा खांदेवाल्यांना पण म्हटलं की आम्हाला असं सत्संगात लाभ मिळाला आणि सर्व संतांबरोबर बसल्याचं पुण्य मिळालं, आणि आज तुम्ही तेच बोललात तर मला अजून एकदम विश्वास बसला की खरंच आपण म्हणजे संतांबरोबर राहतोय असं. जय गुरुदेव. व्हेरी गुड. जय गुरुदेव. जय गुरुदेव. विनीता मा, छान तुम्हाला पाहिलं, तुमचं दर्शन घेतलं, खूप आनंद वाटला. जय गुरुदेव. तुम्ही आणि सुनील गुरुजी आमच्या जीवनात आला आणि आमचा खरंच. अरे बापरे. नाही, जय गुरुदेव. आणखीन कोणी बोलेल? जय गुरुदेव. हा बोला, अनम्यूट करून बोला. जय गुरुदेव गुरुजी. बोला आशिष. तुम्ही सांगितलं आता की प्रत्येक युगामध्ये भगवंताची पूजा करण्याचे प्रकार वेगवेगळे होते. की कधी अग्निहोत्र करून आपण भगवंताची पूजा करायचो, की त्यानंतर भगवंतानी रूप धारण केल्यावर मूर्ती पूजा करायचो, आणि आता हा कलियुगामध्ये आपल्याला
जे पूजा करायचं फक्त नामस्मरण करून आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. म्हणजे आपल्याला किती सोपं दिलेलं आहे भगवंतांनी. फक्त नामस्मरण करून सुद्धा आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. का तर कलियुगामध्ये आपण सर्व मंडळी खूप बिझी असतो आपल्या आपल्या दिनचर्यामध्ये, की तेवढा वेळ नसतो आपल्याला पूजा कर्म अग्निहोत्र वगैरे करण्यासाठी. त्यामुळे फक्त नामस्मरण कुठल्याही तुम्ही ठिकाणी राहू द्या, कुठल्याही कर्मामध्ये राहू द्या, आपण नुसतं भगवंताचं नामस्मरण त्या क्षणी केलं तरी आपल्याला भगवंत प्राप्ती होते. हे मला आता तुमच्या टॉक मधून मला समजलं की नामस्मरणाचे किती महत्व आहे. प्रत्येक संत आपल्याला सांगत असतात नामस्मरण खूप महत्वाचे. अगदी बरोबर आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा जर संदर्भ कळाला ना तर त्याचं महत्व कळतं. ते जर संदर्भ नाही कळाले तर त्याचं महत्व कळत नाही. जसं कालच्या एका व्याख्यानामध्ये मी उदाहरण दिलं होतं की तुम्ही घरामध्ये एखाद्या देवतेचा फोटो लावला. आता समजा नृसिंह अवतारातल्या देवाचा फोटो लावला आणि हा फोटो तुम्ही दक्षिण आफ्रिकेत जाऊन दक्षिण आफ्रिकेतल्या एखाद्या कुटुंबातल्या खेड्यात जाऊन लावला की ज्यानं कधीच पाहिलं नाही, ते काय म्हणतील, हा कुठला राक्षस आहे. म्हणजे नरसिंहाचा अवतार त्यांना कुणासारखा वाटेल, राक्षसासारखा वाटेल, किंवा ते म्हणतील हा कुठल्या जंगलातला प्राणी धरून आणला तुम्ही. म्हणजे जर त्याच्या मागची कथा माहिती नसेल तर त्या चित्राला काही महत्व नाही. तसंच आपण आपलं जे काही वैभव आहे, सांस्कृतिक वैभव, त्या वैभवाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ज्या प्रथा परंपरा चालत आलेल्या आहेत त्याची किंमत किंवा त्याची व्हॅल्यू कळणार नाही. जसं तुम्ही म्हणालात आता की नामचिंतन किंवा नामजप, तर नामजप आपण केवळ त्याच्याकडे एक वारकरी लोक करतात व घेतात नाव. पण जेव्हा आपल्याला हे समजतं की 4 युग, प्रत्येक युगातील साधना पद्धती आणि त्याचे सगळे रेफरन्सेस हे समजल्यानंतर मग त्याचं महत्व लक्षात येतं. तर त्यासाठी म्हणूनच आपल्याला ही सत्संगमाला पुढे चालू ठेवणं आवश्यक असतं. थँक्यू. जय गुरुदेव. नेक्स्ट अजून कोणी बोलेल? जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. शिलामा बोला. हा, असं खूप दिवसाची जशी इच्छा असते आपली मनापासून, जेव्हा काही करायची इच्छा असते ना, जसं भगवद्गीता खूप दिवसाची इच्छा होती, पण जेव्हा आपण खरोखर मनापासून करतो अगदी आतून, तेव्हा ते आपोआप परमेश्वर आपल्या दारात आणून देतो. तसं तुम्ही त्या भगवद्गीता अगदी दारात आणून दिली आमच्या, आणि मिळालं. म्हणजे आतापर्यंत असा अनुभव आहे की जेव्हा आपण राईट पथवर असतो ना, प्रत्येक गोष्ट म्हणजे देवळात नाही जावं लागत, देवच आपल्या दारात येतो. असे खूप अनुभव आलेले आहेत. म्हणजे हो, धन्यवाद. हे बरोबर आहे. त्यासाठीच म्हटलेलं आहे ना की संकल्प करून सोडून द्यायचा असतो, तो आपोआप पूर्ण होतो. आपोआप होतो. म्हणजे खूप अनुभव आले असे, खूप. म्हणजे असं वाटतं की खरंच देव आहे, म्हणजे कारण आपल्यातच आहे तो बाहेर नाहीच आहे, असं म्हणजे बरोबर होतं. जय गुरुदेव. नेक्स्ट अजून कोण बोलेल? जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव मा बोला. आता ही आपण 4 युग जी बघितली, तर 4 युगांचा संबंध आपल्या कलियुगामध्ये नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, हे आपण हरिपाठामध्ये म्हणतो. त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि ह्या युगात जी अभंग रचना सगळी काही जी झाली ती फक्त नामस्मरणावरती झालेली आहे. त्याचं महत्व आपल्याला कळले. पण मला आता शिलाताई बोलताना एक लक्षात आलं की 4 युगे म्हणतो, पण आपण विठ्ठलाची जी आरती म्हणतो त्या आरतीमध्ये पहिला शब्द येतोय युगे 28 विटेवरी उभा. मग हे 28 युग कोणते आता, हा मला प्रश्न पडला. बरोबर आहे, त्याचाही शोध घ्यायला पाहिजे. हे पहा, एक लक्षात घ्या, सगळ्यातून परत एकदा सांगतो मी, ज्या ज्या संकल्पना ह्या सगळ्या आपल्या पौराणिक साहित्यातून मिळतात त्या सगळ्या संकल्पना आजच्या शास्त्रावरती घासून पुसून घ्यायच्या. सगळ्यात पहिलं, फक्त पुस्तकात लिहिलेलं आहे, शास्त्रात लिहिलेलं आहे, पुराणात लिहिलेलं आहे म्हणून कुठलीच गोष्ट खरी मानायची नाही. आता मी मागाशीच तुम्हाला उदाहरण दिलं की नाम संकीर्तन, तर नुसतं नाम संकीर्तनाने उद्धार होतो असं म्हणतात, परंतु फक्त नाम संकीर्तनानं आपल्याला नाम संकीर्तनाची किंमत कळतीये का? तर नाही. आपल्याला जेव्हा आपण सगळी गीता वाचली, आपण ज्या वेळेला हे पुराण वाचलं, भागवत पुराणाचा अभ्यास केला, म्हणजे अभ्यासाशिवाय आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. काय म्हणजे फक्त नाम संकीर्तन ठीक आहे, ते तर तुम्हाला मदत करणारच आहे, पण त्याच्या जोडीला तुम्हाला ज्ञान पण घेतलं पाहिजे, अभ्यास पण केला पाहिजे. तर हे ज्ञान आणि अभ्यास करून पुढे जाणं आवश्यक आहे. बाकीच्या आकडेवारीला फारसं महत्व नाही.
ती 28 युग किंवा 43 लाख वर्ष वगैरे हे सगळं दुय्यम आहे. हे आकडे आपण कशासाठी बघतो? हे आकडे आपण याच्यासाठी पाहिले की काळाचा आवाका किती मोठा आहे. झालेलं कसं आहे की येशू ख्रिस्त जन्माला आला तेव्हापासून इसवी सन मोजायला सुरुवात झाली. इसवी सन. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता 2020 साल चालू आहे, म्हणजे 21 साल चालू आहे, म्हणजे त्या पृथ्वीचं वय तेवढंच आहे 2000 वर्षाचं. परंतु आपल्या ऋषींनी कधी तसा विचारच केला नाही. ते मन्वंतर मोजली त्यांनी, कोट्यवधी वर्षाची गणित त्यांनी मांडून ठेवली आणि तो इतिहासही लिहून ठेवला. म्हणजे आपण जितका काळाचा कालावधी कमी करू तितकी आपली दृष्टी काय होत जाते? नॅरो किंवा अरुंद होत जाते. ती दृष्टी विशाल करण्यापुरतं ह्या आकड्यांकडे बघायचं, बाकी काही नाही. जय गुरुदेव. खूप छान वाटलं आजच्या श्रवणाने. भक्तीचा एक वेगळाच अनुभव मिळाला. भक्तिरस म्हणजे अक्षरशः त्यात भिजून गेल्याची भावना आहे. आणि दुसरं महत्वाचं असं की कलियुगाबद्दल जो वेगळा समज होता आजपर्यंत, ते आजच्या श्रवणात तो थोडासा दूर झाला. त्या नवीन समज या कलियुगाबद्दल भेटली. याचं वैशिष्ट्य असं कळालं की इथे नामसंकीर्तनाला किंवा भक्तीला खूप मोठा महत्व आहे याला. आणि म्हणजे तपस्वींनी देखील मोठ्या मोठ्या कलियुगात जन्म मिळावा म्हणून त्याची प्रार्थना केली होती. तर असं ह्या कलियुगाबद्दलचं वेगळं असं ज्ञान मिळालं. खूप छान वाटलं. जय गुरुदेव. धन्यवाद. जय गुरुदेव. छान. आपण प्रेयर करूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. पुन्हा एकदा आजच्या सत्संगाच्या शेवटी आपण गुरुमाता रमादेवी अम्मा यांना वंदन करूया आणि त्यांना वंदन करून त्यांची आठवण करून आपण आजचा सत्संग संपवूया. जय गुरुदेव.